अरे ते काम बंद करा। ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलंय त्या परिस्थितीत बंद करा, नाहीतर परिणाम गंभीर होतील। काम चालू केलं तर याद राखा, या भाषेत वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं होतं। कराडनं ही धमकी 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून दिली होती। त्यानंतर 6 डिसेंबरला संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला, तेव्हा सुदर्शन घुलेनं देशमुखांना धमकी दिली होती। तसंच कराडनंही आपल्या गँगला खंडणीत जो आडवा येईल त्याला आडवा करा असं सांगितलं होतं। त्यातूनच आरोपींनी देशमुखांची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय। त्यासाठी महत्त्वाचा असलेला चाटेचा फोन हाती लागला नसला तरी सीआयडी एसआयटीनं वाल्मिक कराडसह इतर आरोपींचे फोन तपासलेत। त्यातून देशमुखांच्या मारहाणीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। तसंच आता कराडला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही होतोय। त्यामुळे कराड आणि इतरांच्या फोनमधून नेमकं काय समोर आलंय, कराड 1 नंबरचा आरोपी असतानाही त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला जातोय का, हेच या व्हिडिओमधून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीटमध्ये खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा थेट संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे सुरुवातीला चार्जशीटमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येबाबत काय सांगितलंय ते बघूयात। देशमुखांचे आतेभाऊ शिवराज देशमुखांनी दिलेल्या फिर्यादीनुसार केस मस्साजोग रस्त्यावरील डोणगाव टोलनाक्यावर संतोष देशमुखांचं दुपारी 3:22 अपहरण झालं। त्यानंतर त्यांचा मृतदेह संध्याकाळी 6:30 वाजता दैठाणा फाटा इथे सापडला। आता सीआयडी कडून चार्जशीटमध्ये हत्येचा घटनाक्रम नमूद करण्यात आलाय। कराड गँग ही 8 ऑक्टोबर 2024 पासून आवादा कंपनीला खंडणीसाठी त्रास देत होती। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा अंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कंपनीकडून 2 कोटींच्या खंडणीसाठी कट रचला। कंपनीनं खंडणी द्यायला नकार दिला तर कंपनीचं कामकाज बंद करायचं, तसंच खंडणी मिळत नाही तोपर्यंत कंपनी चालू करू द्यायची नाही। कंपनी बंद करायला कोणी अडथळा केला तर त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा। त्यामुळे कंपनी घाबरून आपल्याला खंडणी देईल आणि परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण होईल असं कारस्थानही या कराड गँगनं रचल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलंय। दरम्यान 6 डिसेंबरला संतोष देशमुखांनी खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्यामुळेच देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या केल्याचं सीआयडीनं म्हटलंय। तसंच अपहरणानंतर देशमुखांबाबत नेमकं काय काय झालं याचीही माहिती दिली आहे। आरोपींच्या जबाबातून आणि फोनमधून हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशमुखांचं अपहरण केल्यानंतर त्यांना आरोपींनी सुरुवातीला केसच्या दिशेने नेलं। देशमुखांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढल्यापासून त्यांना आरोपींनी मारहाण सुरू केली होती। गाडीतही त्यांना मारहाण झाली। त्यासाठी आरोपींनी प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, क्लचची वायर आणि काठीचा वापर केला। या पद्धतीनं आरोपींनी देशमुखांना तब्बल 3 तास मारहाण केली। ही मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ केले, तसंच 8 फोटोही काढले। हे सगळं अधिकाऱ्यांनी आरोपींच्या एका मोबाईलमधून हस्तगत केलंय। या व्हिडिओत सुदर्शन घुले आणि इतर आरोपी देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना दिसतात। देशमुखांचे कपडे काढून मारहाण केली हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत होते। सर्व आरोपी देशमुखांना होणारी मारहाण एन्जॉय करत असल्याचं चार्जशीटमध्ये म्हटलंय। यातील काही व्हिडिओ कृष्णा अंधळेनं मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याचंही स्पष्ट झालंय। दरम्यान देशमुखांच्या खुनाचा गुंता उलगडण्यासाठी कराडचे 3 फोन महत्त्वाचे ठरले। त्याबाबत चार्जशीटमध्ये काय म्हटलंय याची आता माहिती घेऊयात। सुरुवातीला आपण पाहिलं की वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीला खंडणीसाठी फोन केला होता। मात्र चाटेनं आपला फोन नाशिकमध्ये कुठेतरी फेकल्याचं सांगितलं। मात्र सरेंडर झाल्यानंतर सीआयडीनं वाल्मिक कराडचे 3 फोन ताब्यात घेतले। त्यात फिकट निळ्या रंगाचा आयफोन, सोनेरी रंगाचे 2 आयफोन यांचा समावेश होता। या मोबाईलच्या माध्यमातून कराडनं इतर आरोपींनी केलेल्या संभाषणाच्या आधारे गुन्ह्यातील महत्त्वाच्या कडा सोडवण्यात यश आल्याचं चार्जशीटमधून स्पष्ट होतंय। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत झालेल्या राड्यानंतर कराड गँग सरपंच देशमुखांवर चिडली होती। त्यानंतर 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला कॉल केला। त्याचवेळी झालेलं संभाषण महत्त्वाच्या पुराव्यांपैकी एक असल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय। त्यावेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं होतं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू। असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही। आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा, तुम्हाला विष्णू चाटे मदत करेल। या संभाषणासह सीआयडीला कराडच्या 3 फोनमधून अनेक ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळालेत। त्यात 29 नोव्हेंबरला कराडनं चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीचेही पुरावे सापडलेत।
या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमधून तपासल्यानंतरच या सर्व गोष्टी चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। एकीकडे सीआयडी एसआयटीनं सगळ्या 80 दिवसात देशमुख हत्या प्रकरणी आरोपींशी संबंधित सर्व सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग या डिजिटल पुराव्यांसह 180 साक्षीदार तपासले। त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट झालंय। त्यातूनच चार्जशीट मधल्या आरोपींच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर वाल्मिक कराडचं नाव दिल्याचं सांगितलं जातंय। दुसरीकडे मात्र कराडला वाचवण्यासाठी चार्जशीटमधून काही पळवाटा तयार केल्याचे आरोप होऊ लागलेत। त्यातील पहिला आरोप म्हणजे सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख असं नमूद करणं। याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोप केलाय। पान 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर 1 वर असेल तरीही हे वाक्य वगळलं पाहिजे। यासह आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल असं सुदर्शन घुलेला सांगितल्याचं आणि कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या एवढंच वाल्मिक कराडबद्दल चार्जशीटमध्ये लिहिलंय। यावर उद्या वाल्मिक कराड म्हणेल की मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं होतं, त्यामुळं कराडसाठी चार्जशीटमध्येच सुटण्याची पळवाट करण्यात आली आहे का असाही प्रश्न दमाने यांनी उपस्थित केलाय। कराडवरील खंडणी प्रकरणातील 2 कलमही चार्जशीटमधून कमी करण्यात आल्याचे आरोप होत आहेत। देशमुखांची हत्या झाल्यानंतर 9 डिसेंबरला दाखल झालेल्या तक्रारीत कराडचा समावेश नव्हता, तर 11 डिसेंबरला आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले विरोधात बीएनएसच्या कलम 3.5, 308.2, 308.3, 308.4, 308.5 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। या चार्जशीटमध्ये फक्त 308.3 हेच कलम लावल्याचं दिसून येते। या कलमाचा अर्थ खंडणीसाठी इजा पोहोचवण्याची धमकी देणं असा होतो। त्यासाठी 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे। पण वगळलेल्या 308.4 कलमाचा अर्थ खंडणीसाठी गंभीर दुखापत करून जीवे मारल्याची धमकी देणं असा होतो। त्यानुसार आरोपींना 10 वर्षांची शिक्षा होते, तर 308.5 कलम हे थेट जीवे मारणे किंवा जीवघेण्या मारहाणीची भीती दाखवून खंडणी मागण्यासाठी लावलं जातं। त्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। पण ही कलम चार्जशीटमधून वगळून खंडणीच्या गुन्ह्यातील तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न होतोय का असाही आरोप होऊ लागलाय। दरम्यान मारहाणीतून अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं देशमुखांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं। त्या मारहाणीचे आता 15 व्हिडिओ सीआयडीला तपासात सापडलेत। देशमुखांना झालेली अमानुष मारहाण ही खंडणीत अडथळा आणल्यामुळे झाल्याचं आता स्पष्ट झालंय। या सर्व घटनांचा मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलाय, तर दुसरीकडे कराडवरील आरोपांची तीव्रताही कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप होत आहेत। तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडच्या बचावासाठी चार्जशीटमध्ये पळवाटा असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल्ड पुढच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।